दात का दुखतात आणि मग त्याला कीड कशी लागते तिथं दाताला? पहिला मुद्दा, आपण काहीही खातोय. आजकाल आपण शुगर जास्त कंझ्युम करतो. बर्गर खातो, पिझ्झा खातो, वेगवेगळ्या प्रोसेस्ड फूड खातो. आता हे प्रोसेस्ड फूड ज्यावेळी आपल्या दाताला चिटकतं, त्यावेळी ॲसिड रिलीज करतात. हेच ॲसिड काय करतं, आपल्या दातांचा जो वरचा थर आहे, ज्याला आपण इनॅमल म्हणतो, तो झिजवून टाकतात किंवा सडवून टाकतात आणि त्यामुळे तिकडे कॅव्हिटी व्हायला लागते. पण मग लोकांमध्ये अशी धारणा की आता दात दुखायला लागला की डॉक्टरांकडे गेलं की ते काढूनच टाकणार. कसं आहे, आता विज्ञानाने भरपूर प्रगती केलेली आहे आणि आपल्याकडे भरपूर ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत आता, ज्यामुळे आपण दाताला एंड स्टेजपासून वाचवण्याचा प्रयत्न करतोय. मग त्याच्यामध्ये बेसिक सिमेंट भरण्यापासून ते रूट कॅनल करण्यापर्यंत भरपूर प्रक्रिया आहेत. मग ह्या रूट कॅनल करण्याच्या प्रक्रियेपर्यंत पण भरपूर गोष्टी आहेत, ज्यामुळे आपण 99% दात वाचवू शकतो. डॉक्टर बोलतोय तुमच्या आरोग्याची गोष्ट या आपल्या शो मध्ये मी शुभाली जोशी तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आजचा विषय खूपच सेन्सिटिव्ह आहे, कारण की तशीच गोष्ट आहे कॅव्हिटीची. कॅव्हिटी म्हटलं की आधीच भीती वाटते. तुम्हाला कळालंच असेल, तर आजचा विषय आहे दातांचा. दातांबद्दल आपल्याला पाहायला मिळतं की लोक एवढे अजून अवेअर झालेले नाहीयेत. आपण खूप ठिकाणी पाहतो की आजकाल हेल्थ बाबतीत खूप अवेअर झालेले पाहायला मिळतात, पण दातांच्या बाबतीत तेवढे नाहीयेत. दात दुखायला लागल्यावरच आपण डॉक्टरांकडे जातो. तर या सगळ्याबद्दल आणि का जायचं डॉक्टरांकडे आधी, तर या सगळ्याबद्दल आपल्याला आज जाणून घेण्यासाठी आपल्याला लाभलेले आहेत डॉक्टर फजल मुजावर सर. डॉक्टर, तुमचं या शो मध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार आज मॅम. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आम्हाला, आणि थँक यू. दातांविषयी इत्तमभूत माहिती आज आम्हाला मिळणार आहे. आणि तुम्ही येताना सर इथे भरपूर दातांचे असे मॉडेल्स आणलेले आहेत. त्याबद्दल आपण, मला खूप एक्साइटमेंट आहे की हे सगळं काय आहे, याबद्दल आपण या क्वेश्चन्स मध्ये जाणून घेऊयात. तर सगळ्यात पहिला प्रश्न सर माझा असा असेल, नाही, प्रश्नाच्या आधी सर तुमच्याबद्दल थोडी माहिती जाणून घ्यायला आवडेल. ठीक आहे. पहिल्यांदा सर्वांना नमस्कार. माझं नाव आहे डॉक्टर फजल सलीम मुजावर. मी एक पेरियोडॉन्टिस्ट आहे. सो जनरली BDS असतात, डेंटिस्ट जो आपण म्हणतो, हो. तो BDS झाला की एक डेंटिस्ट बनतो. हो हो. त्याच्यापुढे मग काही सुपर स्पेशालिटीज असतात. अच्छा. जसं MBBS नंतर लोक पोटविकार तज्ञ हो, हो, होतात, हो. स्त्रीरोग तज्ञ होतात. तसंच डेंटिस्ट BDS डिग्री नंतर एक 8 वेगवेगळ्या शाखा आहेत. अच्छा. त्यातल्या एक शाखेमध्ये माझं MDS झालंय, ज्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा म्हणतो. मग त्यामध्ये मी पेरियोडॉन्टिस्ट आणि इम्प्लांटॉलॉजिस्ट आहे. ओके. म्हणजे हिरड्यांचे उपचार करणे किंवा फिक्स दात बसवण्याची जी ब्रांच म्हणतो आपण, त्यामध्ये मी काम करतो. आणि मागील 3 वर्ष झालं मी कसबा बावडा, कोल्हापूर इकडे माझं स्वतःचं क्लिनिक चालवतोय, वा. गॅलेक्सी डेंटल केअरच्या नावाने. आणि आजपर्यंत भरपूर पेशंट्स आम्ही कोल्हापूरमध्ये ट्रीट केलेले आहेत. आणि लोकांना मला हे समजवायचं आहे, लोकांमध्ये हे अवेअरनेस आला पाहिजे, त्यासाठी आज मी इकडं आहे आणि तुमच्या मदतीने हे आज सत्यात उतरतंय. त्यामुळे Yes. पहिला तरी तुमचं धन्यवाद. येस, थँक्यू Yes. थँक्यू सर. इम्प्लांट खरंच आहे, आज लोक करून घेतात, पण त्याबद्दल पण थोडी मनात भीती असते हो. की खूप सारे क्वेश्चन्स असतात मनामध्ये. पहिला प्रश्न सर माझा, दात का दुखतात आणि मग त्याला कीड कशी लागते तिथं दाताला? ठीक आहे. तर सुरुवात करायचं म्हटलं तर आपल्या तोंडामध्ये काही वेगवेगळे घटक आहेत. तर पहिला तर आपल्याला माहिती आहे, आपल्याला दात आहेत. हो. पण दातासोबतच आपल्याकडे आणखीन 2 मूलभूत घटक आहेत. ते आहेत आपल्या हिरड्या, जे आपल्या हो. दाताचे कव्हरिंग आहेत, आणि दाताला होल्ड करण्यासाठी आज जे आहे ते आपलं हाड. अच्छा. असं 3 घटकांनी आपली ओरल कॅव्हिटी म्हणजे आपलं तोंड हे समाविष्ट आहे किंवा बनलेलं आहे. आता मेजॉरिटी दुखण्याचं कारण आपले दात आहेत. हो. पहिला मुद्दा, आपण काहीही खातोय. आजकाल आपण शुगर जास्त कंझ्युम करतो. बर्गर खातो, पिझ्झा खातो, वेगवेगळ्या प्रोसेस्ड फूड खातो. आता हे प्रोसेस्ड फूड ज्यावेळी आपल्या दाताला चिटकतं, त्यावेळी ॲसिड रिलीज करतात. हेच ॲसिड काय करतं, आपल्या दातांचा जो वरचा थर आहे, ज्याला आपण इनॅमल म्हणतो, अच्छा. तो झिजवून टाकतात किंवा सडवून टाकतात आणि त्यामुळे तिकडे कॅव्हिटी व्हायला लागते. ओ. आता एकदा ही कॅव्हिटी झाली, की जोपर्यंत दुखत नाही तोपर्यंत आपण डॉक्टरकडे जात नाही आहोत. त्यामुळे तिकडे कीड लागायला चालू होणे. आतलं जे मटेरियल आहे ते डिमिनरलाइज म्हणतो आम्ही आमच्या भाषेमध्ये त्याला. ते डिमिनरलाइज झालं की एक खड्डा बनतो. त्या खड्ड्यालाच आपण कीड किंवा कॅव्हिटी म्हणतो. कॅव्हिटीज असं म्हणतो. आणि ज्यावेळी हीच कीड आपल्या दाताच्या तिसऱ्या थराला म्हणजेच नसेपर्यंत पोहोचते, ज्याला आपण ओ. पल्प म्हटलं जातं, त्यावेळी दात दुखायला चालू दुखायला होतो. चालू होतो आणि मग तो इतका डेंजर दुखतो. रात्री जर दुखायला सुरू झाला
रात्र कशी संपतेय, कधी एकदा हो. डॉक्टरांकडे जातो तेव्हा आपल्याला दाताचं महत्व कळतं. हो. मग ही कॅव्हिटी होऊच नये, कीड लागूच नये म्हणून ब्रश नेमका कसा करावा? ओके. सो ब्रश हा एक प्राथमिक किंवा ॲट होम केअर ज्या प्रकारे आपण म्हणतो हो. याच्यात समाविष्ट होतो. तर प्रत्येक पेशंटनुसार आम्ही त्याला एक सजेस्ट करतो की बाबा त्या प्रत्येक पेशंटला कोणती ब्रशिंग टेक्निक योग्य आहे. ओके. आता एक जर आपण नॉर्मल ब्रशिंग टेक्निक म्हटली तर आपल्याला समजा एक 32 दात आहेत. हो. आपल्या 2 दातांच्या मध्ये अन्न अडकतंय, पण हं. 2 दातांच्या सोबतच आपली जी टाळूची बाजू आहे, जी हो. इकडची बाजू किंवा हो. खालच्या दातांची आतली बाजू, आतली इकडे बाजू. देखील अन्न अडकतं आणि आमच्या नजरेत हे आलंय की ही सगळ्यात दुर्लक्षित बाजू आहे. बाजू आहे, खरंच आहे. जिकडे अन्न अडकतं पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो की राहू दे कायच होणार आहे. त्यामुळे ब्रश करते वेळी आपल्याला लक्षात काय द्यायचंय, समजा आता हा वरचा जबडा आहे माझा, हो, हो. तर मला काय करायचंय, कोणताही ब्रश असू दे, ब्रश घ्यायचा आहे, अर्धा ब्रश आपल्या हिरड्यांवरती आणि अर्धा दातांवरती. अच्छा. हा असं करून आपल्याला अपवर्ड टू डाऊनवर्ड मुवमेंट द्यायचे. हिरड्यांपासून ते हिरड्यांपासून खालपर्यंत दातांच्या टोकापर्यंत आपल्याला टोकापर्यंत मुवमेंट यायचं. द्यायची आहे. अच्छा. आता याच्यात तुम्ही साध्य काय करताय, तर 2 दातांच्या मधली जी जागा आहे हं. तिकडून जे अन्न अडकलंय ते याने निघून जाणार आहे. ते क्लिअर. आता आपण काय करतोय, आपण एकतर गोल गोल फिरवतोय हो. किंवा पुढं मागं पुढे करतोय. मागे. पण पुढं मागं केल्याने काय होतंय, आपण फक्त वरचा जो सरफेस आहे तो स्क्रॅच करतोय. हे जे 2 दातांच्या मधला भाग आहे, इकडे जे अन्न अडकलंय हे तिथल्या तिथंच आहे. ओ. त्यामुळे जो ब्रश करण्याचा जो मेन उद्देश आहे तो साध्यच होत नाहीये. 80-90% पुढे मागेच पुढे मागेच करतो आणि लहान मुलांमध्ये काय शिकवलं जातं, नाही तुम्ही ब्रश फिरवा, फक्त गोल 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 फिरवा. गोल फिरवा. हो. आता हेच जर तुम्ही ज्यावेळी पुढचे दात किंवा खालचे दात करताय त्यावेळी तुम्हाला काय करायचंय, अप डाऊन ब्रश स्ट्रेट ओके. ठेवून फक्त ही मुवमेंट करायची आहे. ओके. सिमिलरली खालच्या दातांसाठी सुद्धा सेम अप डाऊन मुवमेंट करायची आहे, जेणेकरून आतला भाग स्वच्छ झाला पाहिजे. आता जे आपण बाहेर करतोय, बाहेरच्या बाजूला जे मी सांगितलं तुम्हाला की 45 डिग्रीच्या अंशामध्ये आपल्याला हिरडे आणि दात दोन्ही हं. घासले पाहिजेत. हेच पद्धत आपल्याला दातांच्या आतली बाजू आतली म्हणजे ही बाजूनी. बाजू आणि टाळूची बाजू इकडे पण आपल्याला सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे, जेणेकरून जे अन्न अडकतंय ते सगळं निघून जाईल. आणि मला इथे दिसतं की त्याला पण काहीतरी कॅव्हिटी इथे हो, कीड लागलेली. हो. मग ही ब्रश केल्यावर निघते का, म्हणजे निघून जाऊ शकते का? कसं आहे, कीड जी लागलेली आहे, कीडची प्रोसेस चालू झालेली आहे. चालू आता झालेली. चालू झालेली आहे. आता समजा इकडे आपल्याला हा जो ब्लॅक डॉट दिसतो, हो. आता आपण अज्युम करूया की ही कीड लागलेली हो, आहे. हो, हो. आता ब्रशने मी फक्त प्राथमिक उपचार करतोय, की प्रिव्हेंटिव्ह केअर करतोय, की ती गोष्ट होऊ नये वाढू म्हणून. नये. नाही, वाढू नये, होऊ नये. होऊ नये. आता ही गोष्ट ऑलरेडी झालेली आहे. हो, ही झालेली आहे. आता मग माझा ब्रशने मी कीड तर काढू शकत नाहीये. नाही. आता कीड कशी काढणार मी? मग त्यासाठी आपल्याला डेंटिस्टकडे यायचंय. अच्छा. मग ही कीड जर दाताच्या वरच्या स्तरामध्ये असेल तर मग आपण त्वरित सिमेंट भरून किंवा चांदी जे आधी काळी म्हणायचं, आता त्याचं रिप्लेसमेंट कंपोजिट नावाच्या एका सिमेंटनं झालंय, जे अच्छा. हुबेहूब दाताच्या रंगासारखं दिसतं. ओके. ते भरून आपण याची उपचार करू शकतो. म्हणजे सुरुवात झाली की खूप थोड्या लगेच यायचं. लगेच यायचं आणि हो, करू. नाहीतर हो. मग ते नाहीतर मग मोठा ज्यावेळी प्रकार आहे. त्रास होईल त्यावेळेस मग येतं, बट त्यावेळी मग त्रास पण जास्त होतो आणि ट्रीटमेंट पण लांब चालते आपली. पण मग लोकांमध्ये अशी धारणा की आता दात दुखायला लागला की हम्म. डॉक्टरांकडे गेलं की ते काढूनच टाकणार. कसं आहे, आता विज्ञानाने भरपूर प्रगती केलेली आहे आणि आपल्याकडे भरपूर ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत आता, ज्यामुळे आपण दाताला एंड स्टेज पासून वाचवण्याचा प्रयत्न करतोय. अच्छा. मग त्याच्यामध्ये बेसिक सिमेंट भरण्यापासून ते रूट कॅनल करण्यापर्यंत भरपूर प्रक्रिया आहेत. मग ह्या रूट कॅनल करण्याच्या प्रक्रियेपर्यंत पण भरपूर गोष्टी आहेत, ज्यामुळे आपण 99% दात वाचवू शकतो. रूट कॅनल न करता सुद्धा, म्हणजे तुम्ही म्हणता ह्या मधल्या प्रक्रियांमुळे सुद्धा आपण दात काढावा लागत नाही. नाही, कसं आहे, हम्म. आतापर्यंत कशी शंका होती लोकांची की नाही दुखायला लागला की काढून टाका. हो. ती मानसिकता तशी झाली होती. बट रूट कॅनल आणि खूपच डेंजर. मग काय असतं हे रूट कॅनल म्हणजे? आता रूट कॅनल म्हणजे कसं, आपल्या दाताला 3 थर असतात. तर हे एक मॉडेल बघूया आपण. हो. हे 3 थर आहेत की आपल्या दाताला इनॅमल झाला पहिला थर, जो हो. सगळ्यात हार्डेस्ट थर आहे. अच्छा. दुसरा डेंटिन आणि तिसरा असतो आपला पल्प, जी दाताची नस असते. नस असते. ओके. आता पहिल्या 2 थर मध्ये ज्यावेळी पण कीड असते, जसं आपण मगाशी बोललो, तर ती कीड आपण काढून तिकडे सिमेंट भरून तो दात वाचवू शकतो. म्हणजे बेसिकली आपण तो Basically. दात सजीव ठेवतोय. हम्म. पण जस्ट इन केस जर ती कीड दाताच्या नसेपर्यंत गेली, ज्यावेळी आपल्याला दुखणं मेन चालू होतं, त्यावेळी मात्र आपल्याला दाताची नस काढल्याशिवाय पर्याय राहत नाही. बापरे. आता ही केस कशी, त्यालाच रूट कॅनल. याच प्रक्रियेला रूट कॅनल म्हणतात. आता ही सुरुवात झाली जस्ट. आता ही ज्यावेळी आपण नस काढतो, याच्यातली नस काढली हम्म. गेली, नस काढून आता मी ती जागा रिकामी तर ठेवू शकत नाही. अच्छा. मग त्या जागी आपल्याला एक कृत्रिम नस भरली जाते. ह्याला ही प्रोसिजर ऑलमोस्ट 99% पेनलेस असते. अच्छा. जर तुम्ही वेळेत आला, काही इन्फेक्शन नसेल किंवा पेशंटला काही एक्स्ट्रा जास्त त्रास नसेल तर. आजार नसेल कुठे. फक्त पेशंट घाबरतात आणि ते दुखणार
या ह्याने म्हणतात की नाही डॉक्टर ते काढून टाका, बट ते चांगला दात गमावून बसतात. ही प्रक्रिया ज्यावेळी आपण नस भरतो त्यानंतर मग त्याच्यात परमनंट सिमेंट भरून आपल्याला त्यावर कॅप लावावी लागते, जेणेकरून त्याची ताकद आहे तशी रिस्टोर होऊन जाईल आणि तो दात आपल्याला खाण्यालायक आपण त्याला करू शकू. या अच्छा. संपूर्ण प्रक्रियेला आपण रूट रूट कॅनल कॅनल असं आपण आता म्हणतो. कळालं डीपली की रूट कॅनल म्हणजे काय. हो. खूप छान डॉक्टर सांगितलं. सर तुमच्या इन्स्टा बायोमध्ये आम्ही पाहिलं की इम्प्लांटोलॉजिस्टी असं लिहिलेलं आहे. हम्म. त्याचा नेमका अर्थ काय? ओके, सो आता कसं आहे, जसं मी मगाशी पण म्हटलो की BDS नंतर ज्यावेळी आपण MDS करतो, आम्ही MDS करतो, त्यावेळी दातांची रिलेटेड 8 वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. हो तुम्ही. त्या 8 वेगवेगळ्या ब्रांचेस मधील एक ब्रांच म्हणजे पेरिओडॉन्टॉलॉजी अँड इम्प्लांटॉलॉजी. अच्छा. आता आमची ब्रांच नक्की करते काय, तर जसं मी म्हटलं की आपल्या ओरल कॅव्हिटी किंवा तोंडामध्ये दात झाला त्यानंतर 2 घटक आहेत, एकतर हाड आणि आपल्या हिरड्या. हिरड्या. ह्या हाड आणि हिरड्यांवरती जे काही अडचण येणार आहे किंवा ह्यांचे जे काही उपचार करायचे आहेत ते आमची ब्रांच करते. ओके. हाड आणि आणि हाड हिरड्यांवर आणि हिरड्या. सोबतच ज्यावेळी पण आता तुम्ही म्हटला की दात आपण काढून घेतो, हो. तर दात काढल्यानंतर बसवायचे आपल्याकडे काही उपचार आहेत, की काही लोक काय म्हणतात की कवळी बसवून घ्या किंवा ब्रिज मी नावाचा त्याच्याकडे एक येणारच आहे त्याच्याकडे की ब्रिज कवळी. नावाचा एक पर्याय आहे. त्या केसमध्ये जर मला ब्रिज करायचं नसेल तर त्यावेळी मग आपण इम्प्लांट करतो. आता इम्प्लांट म्हणजे बेसिकली काय, समजा आता हा मधला दात पेशंटला नव्हता, हम्म. 2 दात काढले, एक दात मधला काढलेला आहे हो. पेशंट. या केसमध्ये काय करतो आपण, एक स्क्रू असतो, हा स्क्रू हाडामध्ये टाकला जातो आणि ह्याच्यावरती आपण हा असा दात बसवतो बरोबर, जेणेकरून आपण बाजूच्या कोणत्याही स्ट्रक्चरला हात लावत नाही आहोत, फक्त हाडामध्ये स्क्रू टाकून आपण पेशंटला चावण्यासाठी मदत करणारा एक दात देतोय. ओके. नाही तर असं वाटतं इम्प्लांट म्हणजे हे बाकीचे साईडचे जे 2 दात आहेत ते ठिसूळ होणार किंवा लूज होणार हा. असे एक गैरसमज आहे नाही नाही लोकांमध्ये. नाही नाही, गैरसमज कसं आहे, या गोष्टीचा अवेअरनेस अजूनपर्यंत लोकांमध्ये नाहीये. आतापर्यंत कसं होत आलंय की नाही काढघालचं करूया, 90% पेशंट तर इकडेच असतात की नाही बसवायचंय कशाला, राहू दे ना, आता काय गरज आहे. पण जे आपल्याला खाण्याची जी शक्ती वाढवायची असेल, चावण्याची शक्ती वाढवायची असेल, दात बसवणे इज अ मस्ट, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय पर्याय नाही. नाही. मग आणि- हे जर इम्प्लांट करायचं असेल तर ते कोणत्या पेशंटला करावं लागतं? ओके, सो इम्प्लांट करण्यासाठी असं कोणतंच कॉन्ट्राइंडिकेशन किंवा पेशंटमध्ये करूच शकत नाही असं काही नाहीये. पण तरी पण काही जे मधुमेहाचे पेशंट असतात, ज्यांच्यामध्ये शुगर अनकंट्रोल्ड असते, की ते वर्षानुवर्ष त्यांची शुगर कंट्रोलमध्ये नाहीच आहे, हो ना. त्या पर्टिक्युलर पेशंटमध्ये इम्प्लांट करणं थोडंसं रिस्की पडतं. म्हणजे पण आपण करू शकतो. करू शकतो, बट सक्सेस रेट थोडासा कमी येतो. आणि काही त्यांना आपल्याला एक गोष्टी सांगाव्या लागतात, म्हणजे आमच्याकडून काही गोष्टी आम्ही समजून सांगतो की काय करायचं आहे किंवा काय नाही करायचं, नाही किंवा करायचं. शुगर मेंटेन राहिली पाहिजे. आणि सोबतच काही असे रोग आहेत, हाडांचे रोग आहेत, ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो, ज्याच्यात हाडाची ऍक्सेप्ट करण्याची शक्तीच ठिसूळ झालेली असते हो ना. इन जनरली. त्या पेशंटमध्ये आता माझं स्क्रू जाणारच आहे हाडामध्ये, जर माझं रिसिव्हिंग एंड म्हणजे माझं हाडच सैल हाडच असेल जर किंवा हे असेल, ठिसूळ असेल, तर मग माझा स्क्रू होल्डच करणार नाही. ह्याच केसेसमध्ये फक्त आपण इम्प्लांट करू नाही शिकत असं मी म्हणू शकेन, बट आधुनिक तंत्रज्ञानाने आता ते पण हळूहळू शक्य होणार आहे. मस्त सर. मग सर अजून एक आजार म्हणजे हायपर टेन्शन जे आजकाल आपण खूप जास्त, तर मग अशा आजारांचा दातांवर काही परिणाम होतो का? ओके, सो आपलं मुख जे आहे, आपलं जे तोंड आहे, हे आपल्या शरीरात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं एक रिफ्लेक्शन आहे. आपल्या शरीरात जे काही चाललेलं आहे, कोणतीही व्याधी असू दे, काहीही असू दे, त्या प्रत्येक व्याधीचं एक चिन्ह किंवा एक साईन आपल्या ओरल कॅव्हिटीमध्ये किंवा आपल्या तोंडामध्ये दिसून येतं. अच्छा. तर एक उदाहरण घेऊया. आता शुगरच्या पेशंट्समध्ये 6वं जे कॉम्प्लिकेशन म्हणतो, जे नोटेड आहे किंवा जे सत्य प्रूव्हन आहे, ते आहे पेरिओडॉन्टायटिस, म्हणजे हिरड्यांचा आजार. हिरड्यांचा. सो मोस्टली तुम्हाला पण जाणवेल किंवा तुमच्या आजूबाजूचे जर कोण शुगर पेशंट असतील तर तुम्ही नोटीस कराल की त्यांचे दात हलायला लागतात लवकर वयात, किंवा दातांमधून हिरड्यांमधून रक्त यायला रक्त चालू येतं. होतं, दात हलणे, दात दुखणे, तोंडातून वास येणे, अशा वेगवेगळ्या गोष्टी चालू होतात. सिमिलरली आर्थरायटिस, गुडघ्यांच्या आर्थरायटिसचा ज्यांना त्रास असतो, खूपच जास्त आहे हो, आजकाल लोकांमध्ये. त्या पेशंटमध्ये देखील दातांवरती किंवा हिरड्यांना काय म्हणतात आपण, सैल पडतात हिरड्या किंवा लूज पडतात हिरड्या. मग ते दुखत नसतंय, त्यामुळे आपण त्याला दुर्लक्ष करतोय. बट हे सिद्ध झालंय की जरी आपण तोंडाच्या म्हणजे दातांची ट्रीटमेंट करून घेतली तर ते तुमच्या आर्थरायटिस वरती किंवा डायबिटीज वरती सुद्धा चांगल्या प्रकारे परिणाम करतंय. मग हे लोकांना कळणं आणि ते लोकांनी त्याबद्दल अवेअर होणं महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही आता म्हणालात की हिरड्यांमधून रक्त येणं, आजकाल आपण बघतो की म्हणजे आजकाल नाही की आधीपासूनच अरे हिरड्यांमधून रक्त येतं खूप साधी गोष्ट आहे, मग त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मग हे योग्य आहे की अयोग्य? या गोष्टीबद्दल आम्ही पेशंटला दररोज म्हणजे येणाऱ्या प्रत्येक पेशंटला आम्ही
एक शिकवण्याचा प्रयत्न करतो. का तर 100% जर पेशंट येत असतील तर 95% पेशंट आमच्याकडे असे येतात ज्यांची बेसिक कंप्लेंट ही असतेच. हो, किंवा दात घासताना सुद्धा कधी-कधी हो, हो. रक्त येतात, आपण दुर्लक्ष करतो त्याच्याकडे. ह्या सो गोष्टीलाच दुर्लक्ष केलं जातं आणि हीच चुकीची गोष्ट आहे आपल्या ह्याच्यामध्ये. हो. का तर कसं काही कारणामुळे दातातून रक्त, हिरड्यातून रक्त यायला लागले. मग हे कारण शोधणं आपल्यासाठी गरजेचं आहे. त्यासाठी डेंटिस्टकडे त्यासाठी गेलंच डेंटिस्टकडे पाहिजे. गेणं गरजेचं आहे. नाहीतर पुढे मोठा आजार दातांचा होऊ शकतो आणि हो. मग तो असाही असतो. आता त्यात कसं होतं, ज्यावेळी पण हिरड्यामधून रक्त येतं, जर समजा आपण डेंटिस्टकडे गेलो, तर आपल्या हिरड्यांमधून रक्त का येतं हे समजणं पहिला महत्त्वाचं आहे. वेगवेगळी कारणं आहेत, वेगवेगळे आजार आहेत, ज्याचं एक साईन जे म्हटलं मी मगाशी, ते हिरड्यातून रक्त येणं असतं. मग ते डेंटिस्ट म्हणजे तुम्ही आमच्याकडे आला, तर आम्ही बघून ते एक्झॅक्टली डायग्नोज करू शकतो, की हे कशाशी रिलेटेड आहे, की तुमची स्वच्छता नीट होत नाहीये म्हणून आहे. अशी वेगवेगळी कारणं आपण त्यासाठी हे करू शकतो. मग सर, हिरड्यांचा आजार किती प्रमाणात आहे आणि दातांचा आजार आजच्या काळामध्ये, आणि मग त्याची लक्षणं काय असतील? ओके. सो हिरड्यांचा आजार हा सर्वात दुर्लक्षित आजार आहे असं मी म्हणू इच्छितो. खरंच आहे. का तर कसं आहे, हिरड्यांच्या आजारामध्ये मोस्ट पेशंट्सना दुखणं नाहीये. त्यामुळं पेशंट्स काय करतात, "नाही राहू दे, दुखणं नाहीये, रक्तच तर येतंय, काय फरक हो. पडतोय? तोंडातून वास येतोय, आपण माउथ फ्रेशनर यूज करूया." करेक्ट म्हणून आहे. ते असं सोडून देतात. पण ॲज अगेन्स्ट जर बघितलं तर 75 ते 80% पेशंट्स जे दाताच्या कीडसाठी किंवा दुखण्यासाठी आमच्याकडे येतात, त्यांना हिरड्यांचा आजार हा असतोच. हो. फक्त तो त्यांना माहिती नसतो. किंवा दातांपेक्षा येस, हिरड्यांचा आजार हिरड्यांचा आजार जास्त जास्त आहे. आहे. का तर तुम्ही स्वतःच जर स्वतःच्या ओरल कॅव्हिटीमध्ये किंवा तोंडामध्ये जर विचार करून बघितलात, दात तुम्हाला जास्तीत जास्त 32च आहेत. पण हो. त्याला कव्हरिंग करणारं जे मांस आहे ते जास्त आहे मेन, हो आपल्याकडं. ना, खरंच ते आहे. मेन आहे. मग आणि जर त्याकडेच आपण दुर्लक्ष करतो होय. आणि मग दातांचं सुरू होतं. सर, मग आपल्या करिअरमध्ये एखादा असा अनुभव आम्हाला शेअर करता येईल का तुम्हाला? किंवा एखादा पेशंट, काही स्पेशल पेशंट आहेत, त्यांचा अनुभव काही आहे का? ओके. सो गोष्ट अशी होती, की आमच्याकडे एक पेशंट होते. म्हणजे खूप पहिले पेशंट सुरुवातीच्या ज्यावेळी माझं क्लिनिक चालू झालं होतं, अच्छा. त्यावेळी ते पेशंट आले होते आमच्याकडे आणि चांगले संबंध झाले होते आमचे. अच्छा. आणि त्यांच्या मुलाचा इंटरव्ह्यू होता 2 दिवसांमध्ये. ओके. आणि आदल्या दिवशी त्यांचा फोन आला आम्हाला, की रात्री 10 वाजता फोन आला, की "सर असं-असं झालं आणि मुलगा पडलाय माझा तोंडावरती, चेहऱ्यावरती मार लागलाय आणि त्याचा इंटरव्ह्यू आहे." ओह! मग माझं असं झालं, की "सर मग काय झालं? तुम्ही मला का फोन करताय? म्हणजे काय अडचण आहे नक्की? हो, माझ्याकडून हो काय ना. तुम्ही म्हटलं पडलाय म्हटल्यावर ते दाखवायला हवं, पण काय तुम्ही माझ्याकडून काय अपेक्षा करताय?" म्हणाले, "सर अहो त्याचा समोरचा दात निघून पडलाय आणि 2 दिवसात इंटरव्ह्यू आहे. तुम्ही काहीतरी करा. तुम्ही माझी सगळी ट्रीटमेंट केलाय, काहीतरी करा." हो ना, मग दातच तुटला हो, त्याचा. दात ओह! तुटला त्यांचा. आणि आता याच्यात पण एक वेगळी प्रक्रिया आहे, की रिप्लांटेशन आम्ही म्हणतो, की बाबा जर समजा दात निघालाच सॉकेटमधून, तर तोच दात त्यांनी जर जपून ठेवला असेल त्वरित, अच्छा. हो, एका दिवसात किंवा एक तास दीड तासाच्या आतमध्ये आपण तो पुन्हा एकदा प्लांट करू शकतो वॉव! हे आतमध्ये. माहितीच नव्हतं. हो, ही एक तर मग हां, ही एक ही एक प्रक्रिया पण आहे. पण त्यांच्या केसमध्ये काय झालं होतं, मार लागल्यामुळे दात मधूनच फ्रॅक्चर झाला होता तो. त्यामुळं जी आमची इच्छा होती ती हे झालं. मग आम्ही त्यांना सजेस्ट केलं, की सर आपण काय करूया, त्यांचं मेन हे होतं, की एस्थेटिक्स दिसण्यासाठी मुलगा करेक्ट इंटरव्ह्यूला आहे. चाललाय. हो, हो. दुखणं तर तो गोळ्या घेऊन कमी करेल. सौंदर्य आजकाल स्माईलवर खूप सारं डिपेंड करतं. पर्याय नाही. मग त्या दिवशी रात्री आम्ही इमिजिएट ह्याच्यामध्ये त्यांचे एक्स-रेज घेतले. दात आता ह्या केसमध्ये इमिजिएट इम्प्लांट म्हणून एक प्रकार आहे. अच्छा. इमिजिएट इम्प्लांटमध्ये काय करतो, समजा एखाद्या व्यक्तीचा जसं ह्याच केसमध्ये त्यांचा दात निघालाय किंवा पडलाय, तर सेम दिवशी आपण तिकडे हाडामध्ये स्क्रू टाकून त्याच्यावरती दात बसवू शकतो. ओके. मग त्यांच्या केसमध्ये रात्री आम्ही एक्स-रेज घेतले, सगळं केलं, डायग्नोसिस केलं, सगळं प्रोसेस केलं. आणखीन कुठे काही फ्रॅक्चर वगैरे आहे का सगळं बघितलं. त्यावेळी आमची सगळी इन्व्हेस्टिगेशन झाले नीट प्रकारे. आम्ही त्याच वेळी तिकडं इम्प्लांट टाकला. रात्री 10:30 वाजता आम्ही हा इम्प्लांट टाकला. बापरे! 10:30 वाजता इम्प्लांट टाकला आणि त्यांचा जो तुटलेला दात होता, आता टेम्पररी काहीतरी हवं होतं हवं त्यांना, होतं. की हो बाबा ना, उद्या उद्या जायचंय लगेच. आणि काहीतरी द्या. मग तोच दाताला आम्ही बरोबर त्याला अलाइन करून अबटमेंट म्हणजे जसं आपण ह्याच्यामध्ये बघतोय, हं, हं, हं. प्रॉपरली ह्याच्यामध्ये वरचा पार्ट लावून त्यांचाच पेशंटचा दात लावून आपण त्याला फिक्स केलं, की तो बाबा फ्रॅक्चर असून येस. तुम्ही म्हणाला, की थोडंसं वरचा भाग डॅमेज कट करून होतं. आम्ही त्याला फिक्स केलं आणि जेणेकरून आहे तशी ज्याची जी स्माईल आहे ती त्याच दिवशी रिस्टोअर झाली. क्रिटिकल खूप कंडिशन होती हो. दाताची आणि ते येस, येस, परत येस. ते करणं. तुम्ही खूप ते आम्ही स्मूथली ते केलं हँडल आणि केलं. त्यानंतर ज्यावेळी त्यांचा इंटरव्ह्यू झाला, पुढच्या दिवशी ते जाऊन आले. आम्ही त्यांच्या कंटिन्यूअस फॉलोअपमध्ये होतो, की बाबा काही त्रास नाहीये नक्की. ना, हो कसा ना. आहे, हो, हो. काय आहे? बिकॉज दात लूज करणे हा जास्त मोठा ट्रॉमा आहे. का तर खरंच त्या आहे. नवीन बसवण्यापेक्षा.
ज्यावेळी त्यांचा इंटरव्ह्यू सक्सेसफुल झालं, सगळं सक्सेसफुल झालं, ते आमच्याकडे पेढ्यांचा बॉक्स घेऊन आले की डॉक्टर झालंय मुलाचं माझ्या वा चांगल्या वा प्रकारे, वा, काही अडचण नाही म्हणून. खरंच आहे. सो तो एका एक क्षण दिवसात होता. तुम्ही होय, एवढं होय. करणं खूप अवघड आहे, कारण की दातांची प्रोसेस आपण बघतो की खूप लेंदी असते. हो. दात जरी किडला, परत नवीन कुठला बसवायचा असेल तर, हम्म. पण तुम्ही ते मस्त सर, खूप छान अनुभव होता हा. आणि आता लोकांमध्ये एक धारणा आहे की दात आपण डॉक्टरांकडून स्वच्छ करून घेतले हम्म. की मग ते हलायला सुरुवात होतात, त्यामुळे नकोच, जायलाच नको. हे आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटचं एक हे असतंच की नाही बाबा माझा दात हलणार आहे, डॉक्टर तुम्ही दाताला काय हात लावू नका, स्वच्छ करण्यासाठी काही जाऊ नका. हो. तर मला हे क्लिअर काय करायचं आहे की आपल्या दाताला ज्यावेळी हिरडी असते, हिरडीला एक खिसा असतो छोटासा. आता आपण काय करतो, आपण जे काही खातो ते आपण दातांवरचं तर एरिया स्वच्छ करतोय, ओके. हो. पण त्या खिशामधलं आपण काहीच स्वच्छ करत नाहीये, ओके. का तर आपली ब्रशिंगची पद्धती चुकीची आहे. पद्धत. आता समजा मी काहीतरी इकडे खातोय, बाहेर ठेवलं मी एक रात्रीसाठी, तर ते कुजणार आहे. विचार करा, हेच जर आपल्या त्या खिस्यामध्ये राहिलं तर काय होत असेल. ओ. मग हे राहिलेली गोष्ट काय करते, आत खायला किंवा कुजायला चालू करते. आता ह्या गोष्टीमध्ये कसं, पेशंटला पेन नाहीये, पेशंटला दुखणं नाहीये, त्यामुळे दुखणं पेशंट कम्प्लिटली इग्नोर करतात की बाबा दुखणं नाहीये, कशाला जाऊ मी. ओके. पण आणि मग दात तुमच्याकडून स्वच्छ करून घेणं, आणि मग ते येस, कधी कधी घ्यायला पाहिजे? हो. आता ज्यावेळी आपण हे अन्न अडकतं, हे अन्न काय करतं, खाली खात खात जातं सगळं. आणि एक पॉइंट असा येतो, ज्यावेळी आता तुम्ही हे जर उलटं दाखवतोय मी तुम्हाला, की हिरडी आपली एका नॉर्मल लेवलवर आहे. हो. जसा रोग प्रोसेस होतोय तशी हळूहळू तुम्हाला हिरडी खाली जाताना हो, दिसते. खाली जाताना हा. दिसते. ओके. आता ह्या जागेवर काय होतं, ही जागा रिकामी राहत नाही. तुम्ही खाल्लेलं अन्न किंवा जे काही आहे ते इकडे ते तिथे अडकतं. भरलं. येस, आणि भरलं ओ जातं, आणि शिट. याचं रूपांतर कॅल्क्युलस किंवा प्लाक, कधीतरी ऐकलं असेल, हो. याच्यात रूपांतर होतं. आता ही घाण काय करते, ही घाण या दाताला स्टेबल ठेवतीये, पण हो ही ना, चुकीची गोष्ट आहे. स्टेबल ठेवतीये. हो, पण ही हां, चुकीची आपल्या गोष्ट आहे. का तर कसं, ही घाण एका पॉइंटला आणखीन खाली जाणार आहे, आणि त्यावेळी कदाचित एक 6 महिन्यानंतर तो दातच तुमच्या हातात येईल ओ डायरेक्टली, शिट. का तर सपोर्टला काहीच नाहीये. आता पेशंट आमच्याकडे कधी येतात, ज्यावेळी ही घाण पूर्ण बिल्डअप झालेली असते, तोंडातून वास येत वास असणार आहे. आहे, अन्न कुजलेलं आहे सगळं, त्यावेळी आमच्याकडे पेशंट येतात. मग त्यावेळी मी मग घाण काढणं हे माझं काम आहे. आता घाण काढल्यानंतर हिरडीची उंची तर खालीपर्यंत आलेली आहे, त्यामुळे मग पेशंट्सना वाटतं की अरे बाबा माझे दात हालायला लागले. दात हलायला लागले. बट ओके. अस्तित्वात काय आहे, की आम्ही घाण काढण्याचं काम करतोय, आणि ते जर नाही निघाली तर एनिवे 6 दिवसात, 6 महिन्यामध्ये तुमच्या हातात तुमचा दात असणार आहे. म्हणून खूप लवकर आपण खूप खराब झाल्यावर जातो, की आता हो, खूपच पिवळे झालेत, खूपच जास्त घाण झालेत दात, की हो. मग आपण तुमच्याकडे स्वच्छ करायला जातो. तर मग म्हणूनच कधी केलं हं. पाहिजे आता रेग्युलर? पेशंट टू पेशंट हे डिफर करतं. पहिला प्राथमिक तर काय, तुमचं जर ब्रशिंग नीट होत असेल हं. तर काही अडचण नाही. पण एका अभ्यासातून असं एक समजून आलं की बाबा दर 3 ते 6 महिन्यांमध्ये तुम्ही ओके. तुमच्या डेंटिस्टला व्हिजिट केलंच पाहिजे. हवं तर तुम्ही गप्पा मारायला व्हिजिट करा त्याच्यासोबत, काहीतरी नवीन काहीतरी बोलण्यासाठी व्हिजिट करा, बोलण्यासाठी. पण एक डेंटल चेकअप तुमचं झालंच पाहिजे. 6 महिन्यातून दर एकदा 6 तरी. महिन्यातून एकदा तरी तुमचं डेंटल चेकअप आणि एक क्लिनिंग, प्रोफेशनल क्लिनिंग ज्याला आपण स्केलिंग म्हणतो, हे क्लिनिंग झालंच म्हणजे पाहिजे. हेच. हेच क्लिनिंग. आता हे कसं, हे जर मी पहिल्याच वेळी, जिकडं दर 6 महिन्यातून माझ्याकडे तुम्ही आलाय, हो. दर 6 महिन्यामध्ये मी एक स्केलिंग केलं, तर आज जे खिशामध्ये अडकलंय मी काढतोय, आणि मी तुम्हाला एक ऍडवाइस देतोय की ब्रशिंग काय करायचंय, तुमचं कुठं चुकतंय का, ओके. तुमच्या दातांवरती काही इजा होतेय का, किंवा दुसरं काही तुम्ही चुकीच्या पद्धतीने ब्रश करताय का, या सगळ्या गोष्टींचा आपण पाठपुरावा करून बरोबर आपण सजेस्ट करतो. खरंच आहे. पुढे जर कवळी बसवायची नसेल तर आधीच दर 6 महिन्यांनी आपल्या डॉक्टरांकडे, दातांच्या डॉक्टरांकडे नक्की जा. आत्ता कळालं आम्हाला की खरंच आहे, हिरड्यांना एक पॉकेट असतं आणि त्याच्यामध्ये घाण अडकून बसते. आपल्याला वाटतं की खूप चुकीचा गैरसमज आहे की डॉक्टरांकडे गेल्यानंतर दात स्वच्छ केल्यावर ते हलायला लागतात. असं नाहीये. ही आपली चूक असते, त्यामुळे ते हलायला लागतात. दात गमावलं की फक्त मग कवळी हाच एक पर्याय असतो, असं वाटतं लोकांना. ओके. सो आधीपर्यंत अशी धारणा होती, की दात काढून टाकायचा आणि त्या बदले ज्यावेळी सगळेच निघतील, त्यावेळी मग एक कवळी किंवा डेंचर जे म्हणतो ते हो, आपण हो, करायचं. डेंचर. पण त्याच्यात कसं आहे, डेंचरमध्ये खाण्याचं समाधान नाहीये. म्हणजे नाही असा मिळत. अभ्यास पण आहे, की ज्याच्यात 70 ते खरंच 85% आहे. लोकांना असं आहे, की नाही ते समाधान नाहीये खाण्याचं, नाही किंवा आहे. तुटत नाहीये, किंवा कवळी हलते. हे तर आम्ही हो, भरपूर खूप हो, हो, पेशंट्सकडून हो. ऐकतोय. तर ह्या केसमध्ये कसं आहे, जर एखाद दुसरा दात नसेल, मागं पुढे सपोर्टला काहीतरी असेल, तर एक पर्याय आहे ब्रिजचा. आता ब्रिज म्हणजे नक्की काय, तर आता ह्या पेशंटला मधला दात नाहीये, नाही. मग हो. आम्ही काय करतोय, बाजूचे 2 दात घासतोय, हं. आणि याच्या आधारावर एक 3 दातांचा संच याच्यावरती बसवला जातोय.
याला आपण ब्रिज म्हणतो, हा फिक्स असतो. पण याच्यामध्ये मी काय करतोय, मी आजूबाजूच्या दोन्ही दातांचं 50% आयुष्य हे करतोय, खराब करतोय. का? तर मी दाताचा जो सगळ्यात हार्ड लेयर आहे बाहेरचा, तोच मी कट करून टाकला याच्यामध्ये. हो. त्याशिवाय माझ्याकडे त्याशिवाय तो ते राहीच नाही. बसणारच त्याशिवाय हे नाहीये. बसणार नाही किंवा जरी पण बसलं तरी असंच मोठं केलं होणार. जातं मोस्ट ऑफ मोस्ट ऑफ केसेसमध्ये 80% तर येस. ब्रिजच बसवला, ब्रिज बसवून आली मी की दातात. हो, ब्रिज मग बसवला जातो. त्यासाठी पर्याय तुम्ही म्हणता की तो जो स्क्रू टाकून ते येस. इम्प्लांट. हो. आता ह्या केसमध्ये इम्प्लांटमध्ये काय करतोय आपण, आपण आजूबाजूला काही हात लावलेला नाहीये. आजूबाजूचे दात दोन्ही एकदम चांगले आहेत. हो. आजूबाजूला काही करायचं नाहीये. फक्त जिकडं दात नाहीये त्या भागामध्ये आपल्याला ड्रिल करायचं आहे, स्क्रू टाकायचा आहे आणि त्याच्यावरती हा दात बसवून द्यायचा आहे. जेणेकरून ही असाही म्हणजे अशी खूप दुखणारी किंवा लेंदी प्रोसेस आहे का मग ही नाही, नाही, खूप? बिलकुलही नाही. हा लोकांचा गैरसमज आहे, की बाबा माझ्या दातामध्ये, हाडामध्ये स्क्रू टाकणार आहे. हो, कारण की ती मला खूप वेदना होतील. तर हा एक अवेअरनेस पण मला हे करायचं लोकांमध्ये, की ही बिलकुल पेनलेस प्रोसिजर नाहीये. उलटं मी अशा शब्दात म्हणेन, की तुम्हाला दात काढताना जितका त्रास झाला होता, त्याच्यापेक्षा 70% ते 80% कमी त्रास हा दात बसवताना होतोय. हो. तर हे लोकांनी समजून घ्यायला हवंय. त्यामुळे जो दात किडलाय तो पूर्ण काढून आणि मग ते इम्प्लांट करणं येस. हा उत्तम पर्याय आहे उत्तम मला पर्याय वाटतं. आहे. प्राथमिक उपचारमध्ये जो वाचवता येतोय, तो जितक्या पद्धतीने वाचवता येईल हा वाचवायचाच आहे आपल्याला. बिकॉज निसर्गाची जागा आपण नाही घेऊ शकत. हम्म. आपण फक्त एक ट्राय करतोय, की बाबा पेशंटला खाता यावं आणि एक उपचारची पद्धती आपल्याला देता यावी. देता यावी. मस्त. इम्प्लांट बद्दल खरंच कळालं आज की किती गरजेचं आहे इम्प्लांट आणि त्यांनी काही होत नाही. उलट बाकीचे साईडचे दात सुद्धा सेफ होय, राहतात तुमचे, हो. असं काही नाही की त्यांनी काही त्याला इजा होईल. दात काढल्याने मग आपल्याला एक असं वाटतं की आता तुम्ही म्हणालात की आता हा पूर्ण दात खूपच खराब झाला असेल तर काढूनच टाकायला. हं. मग जो दात काढतात आपण 2-4 दातांना कॅव्हिटी झाले काढतो आपण तर मग ते डोळ्यांवर त्याचा इफेक्ट येतो नाही. मग असं ओके. वाटतं. सो आधीपर्यंत अशी एक अंधश्रद्धा होती, की दात काढल्यावरती माझ्या डोळ्यांवरती काही परिणाम होणार आहे, माझी माझी दृष्टी कमी होणार आहे. हो, हो, ही असंच. खूप मोठी अंधश्रद्धा होती. बट अच्छा. त्याच्यात एक हे काय आहे, की आपल्या डोळ्यांची नस आणि आपल्या दातांची नस वेगवेगळी आहे. वेगवेगळी. वेगवेगळी आहे. त्याच्यामध्ये काहीही कारण की कनेक्शन इन नाहीये. जनरल असं म्हटलं जातं, की दातांचे जे नसा आहेत त्या सगळ्या डोक्यापासून ते पायापर्यंत होय, होय. त्यामुळे असं वाटतं, की मग डोळ्यांवर चष्मा लागला किंवा थोडीशी त्या दृष्टी कमी झाली, की अरे हां, याच्यामुळेच झालं असंच नाही, लोकांचा नाही, समज नाही, आहे. नाही, नाही. तो एकदम गैरसमज आहे. आज कळालं, की दातांची आणि डोळ्यांची नस वेगवेगळी आहे. त्यामुळे वेगवेगळी आहे आणि काही कनेक्शन नाही आहे दोघांमध्ये सुद्धा. त्यामुळे असं काहीच नाहीये, की बाबा दात काढल्यावरती माझ्या दृष्टीवर परिणाम होणार आहे. अच्छा. त्यामुळे कारण जर तसं असतं, तर ऑलमोस्ट समजा एक 10 मधले 8 जण तरी दर महिन्याला दात काढून घेतात किंवा कोण ना कोणतरी पेशंट दात काढून घेत असतात. त्या सगळ्यांना हे चष्मा असला असता आतापर्यंत. त्यामुळे त्यामुळे हा गैरसमज दूर करा हां. आता. आता कळालं. आपण पण डॉक्टर झाल्यासारखं वाटतं ना आता. आता हे तुम्ही इम्प्लांट सांगितलंय. जसं हं. इम्प्लांट केल्यानंतर असं समज लोकांचा असतो, की मग मी काहीही खाऊ शकतो, काहीही तोडू शकतो किंवा हे आयुष्यभर आता चालणार आहे हा दात माझा. ओके. सो कसं आहे, आपले देवानं दिलेले दात टिकलेले नाहीयेत. ते पण किडलेले आहेत आणि ते पण आपल्याला काढावे लागलेले आहेत. हो. हे तर एक मनुष्य देतोय. मी एक मनुष्य आहे, एक डॉक्टरच्या रूपात आहे, जे मी हे देतोय. त्यामुळं प्रत्येक गोष्टीची काही ना काहीतरी मर्यादा आहे. अच्छा. काहीतरी मर्यादेमुळे तुमचे जे नैसर्गिक देवानं दिलेले दात आहेत, ते टिकलेले नाहीयेत, कुजलेले आहेत आणि ते काढावे लागलेले आहेत. इम्प्लांट ही एक मशीनसारखं आहे. हं. तुम्ही त्याला मेंटेन केला, त्याची स्वच्छता ठेवला, तर तो चांगल्या प्रकारे चालेल. पण तुम्ही जर ठरवलं नाही आता स्क्रूचा दात आहे, टायटेनियम आहे, कायच होणार आहे काय त्याला. होणार आहे? हो ना. मी खातो तिकडून मी बॉटल उघडायचा प्रयत्न करतो, करतो. काहीतरी अक्रोड तोडायचा प्रयत्न करतो, तर ते नाही चालणार आहे. नाही होणार. ते नाही ओके. होणार आहे. येस. आपल्याला असं वाटतं मेटल आहे तर मग काय मेटल आहे. होऊन त्याचा जाईल. अपव्यय करायचा नाहीये आपल्याला. तुम्ही चिकन, मांस, मच्छी तुमचं जे काही दररोजचं डायट आहे ते तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला काही सुद्धा दुखणं किंवा त्रास किंवा काही होणार नाहीये. अच्छा. बट विथ कंडिशन की त्याचा अपव्यय करायचा नाहीये आपल्याला. नाही मग मी आता हां. इम्प्लांट मला वाटतं बरेचसे आमचे प्रेक्षक म्हणतील, आता कळालं आम्हाला इम्प्लांट किती सेफ आहे. तर मग त्याची काळजी एक इन जनरल घरी कशी घ्यायची? हे तुम्ही सांगा. प्रत्येक गोष्टीची काळजी एकच आहे की मेंटेनन्स आहे त्याचा. अच्छा. मी Mercedes घेतली किंवा Maruti घेतली. मी 100 किलोमीटर चालवेन, 200 किलोमीटर चालवेन. पण जर मी त्या Mercedesचं सुद्धा जर सर्व्हिसिंग करून घेतलं नाही, कुठे ना कुठेतरी गाडी ब्रेकडाऊन होणारच आहे माझी. येस. तर बेसिक गुपित लपलंय ते आपल्या ब्रशिंग टेक्निकमध्ये. अच्छा. ब्रशिंग टेक्निकच आपली येस, करेक्ट ब्रशिंग टेक्निक करेक्ट हवी आहे. आपण जे खातोय ते तोंडातून निघलं पाहिजे. काही बस. चिटकून नाही बसलं पाहिजे.
मग ओके. ते ब्रशिंग करून किंवा फ्लॉसिंग करून किंवा वेगवेगळे माउथवॉश जे आलेले आहेत आजकाल मार्केटमध्ये, ते प्रत्येक डेंटिस्ट तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुम्हाला माउथवॉश सजेस्ट करू शकतात. बेसिक मेंटेनन्स हा एकच महत्त्वाचा गोष्ट आहे त्याच्यामध्ये, ज्यामुळे इम्प्लांटचा जो सक्सेस आहे, तो एक आपण लांबपर्यंत चालवू शकतो. तर सर तुम्ही म्हणाला इम्प्लांट म्हणजे एका दाताला स्क्रू असतो खाली. हं. तर मग आपण असं 1-2 दात ठीक आहे इम्प्लांट करू शकतो. पण जे वयस्कर लोक आहेत 70-80 ची ज्या वयाची लोकं आहेत, हं. त्यांना तर बरेच दात नसतात, काही-काहींना दातच नसतात. तर मग एवढे स्क्रू, एवढं इम्प्लांट करायचं का दातांना? आणि होऊ शकतं का आधी तर? ओके. सो जसं मी म्हटलं, की विज्ञान खूप प्रगत झालेलं आहे हो. आजकालचं. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, की तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे, की बाबा प्रत्येक दाताला एक स्क्रू बसवायचा का? हो ना. का तर तितकी जागा तरी हवी आहे आपल्या तोंडामध्ये. बट आजकाल काय आहे, एक वेगवेगळे काही गोष्टी प्रूव्हन गोष्टी आहेत, ज्याला आमच्या भाषेमध्ये आम्ही ऑल ऑन 4, ऑल ऑन 6 असं म्हणतो. ओके. ऑल आता ऑन 4. ह्याचा ऑल ऑन 4 चा अर्थ काय आहे, की मी वरच्या किंवा खालच्या जो कोणचा जबडा मला दात बसवायचे आहेत, त्या जबड्यामध्ये मी फक्त 4च स्क्रू टाकणार. अच्छा. त्याची काही गणितं असतात, ती एक डेंटिस्ट किंवा एक इम्प्लांटॉलॉजिस्टला चांगल्या प्रकारे माहिती असतात, की कसे टाकायचे आहेत, कुठं टाकायचे आहेत आणि त्या 4 स्क्रूच्या आधारावर आपले जे काही 16 दात आहेत, त्याचा एक संच बसवला जातो. वॉव! म्हणजे येस. फक्त 4च स्क्रू 4च स्क्रू. टाकायचं. येस, 4 किंवा 6. मग ते अच्छा. डिपेंड ऑन पेशंट टू पेशंट, की काय काय आहे. त्यांच्यात आमचे काही फॅक्टर्स असतात, की हाडाची अवेलेबिलिटी किती आहे, पेशंटचं एज किती आहे. भरपूर काही गोष्टी आहेत ज्याचा अभ्यास करून आम्ही ठरवतो, की बाबा 4 करायचे आहेत, 6 करायचे आहेत, की आणखीन जास्त लागणार त्याच्यावर आहेत. तुम्ही 16-18 येस, दात ते बसवू 16-18 दात आपण त्याच्यावरती बसवू शकतो. 18 तर नाही, 16 सो किंवा 14 दात आपण त्याच्यामध्ये बसवू बसवू शकतो. शकतो. वॉव! जेणेकरून आणि हे फिक्स दात होतात आणि याला वयोमर्यादा अशी काही नाहीये. पेशंटची विलिंगनेस हा सगळ्यात मोठा गोष्ट आहे आमच्या ह्याच्यामध्ये. करेक्ट आहे. पेशंटची मनाची तयारी असेल, मला खायचंच आहे, तर हो. अशा पेशंटमध्ये सक्सेस रेट 100% देखील आहे. वयस्कर लोकं आजकाल वयस्करमध्ये तेच देखील आहे. करतात, की दात नाहीये ठीक आहे, पण हिरड्यांनीच चावतात. हो, तेच हो. त्यांचे दात झालेले आहेत आता. तर असं करू नका. इम्प्लांट हा एक खूप सोपा आणि चांगला मार्ग आहे, की जेणेकरून तुमचे दात परत येऊ शकतात आणि तुम्ही मग कितीही काही खाऊ शकता, खाण्याचा आनंद घेऊ शकता. सर आजकाल आपण म्हणजे म्हणतो नाही पाहतोय आपण, की आपले 1-2 दात पडलाय किंवा आता तो गेलाय आपोआपच. तर मग ते कशाला त्याला इम्प्लांट करण्याची गरज आहे किंवा तो परत कशाला बसवायचा असं लोकांमध्ये धारणा आहे. ही धारणा अशी सगळ्यांमध्येच आहे. ऑलमोस्ट अच्छा. भरपूर हो, पेशंट्स येतात हो, आमच्याकडे, हो. की "डॉक्टर ते बसवायचं नंतर बघूया आपण. हो. तुम्ही आता फक्त जे किडलंय ते जरासं बघून घ्या." ते तेवढंच पण बघा. पूर्ण एंड स्टेजला गेल्यावर लोकं येत असतात. बट आता याच्यात सांगण्याचा उद्देश काय आहे, की का बसवायचंय? मग इम्प्लांटच बसवायचं असं नाही. तुम्ही काही का असेना पण बसवून घ्या. अच्छा. का तर देवानं काही कारणासाठी आपल्याला 32 दात, 28 दातांचा एक दिले. संच दिलेला आहे. आपण त्याच्यातले काही दात आता काढून टाकलेले आहेत. काढून टाक. आता याचा फरक कुठे पडणार आहे? ज्यावेळी आपण काही पण खातोय किंवा हं. पितोय, काही जरी खायला लागलोय, तर आपली च्युइंग एबिलिटी जी चावण्याची शक्ती आहे ती कमी पडतीये कुठेतरी. हो, हो. मग मेजॉरिटी केसेसमध्ये लोकं काय करतात, नाही दाढा काढून घेऊया. ती बिकॉज सगळ्यात जास्त किडणारी गोष्ट आपल्या दाढा आहेत, त्याच्यावरच अन्न जास्त होतं. अडकणार आहे. हो. बट जर दाढाच तुम्ही काढल्या, ज्याचं काम मेन खाणं चर्न करणं किंवा तोडणं आहे किंवा कुटणं म्हणतो आपण कुठनं. हो, बेसिकली हो, ते आहे. हो. तर तुम्ही शक्ती कशी पुरणार आहे तुमची? आता याने फरक काय पडतोय? ह्याचा परिणाम आपल्या शरीरातील शुगरवरती, ओह! इन्सुलिनवरती ओह! आणि इतर आजारांना आपण निमंत्रण देतो. का तर आपलं ओके. अन्नाची पचन नीट होत नाहीये, नीट होत नाहीये. ज्याच्यामुळे आपल्या इन्सुलिन आणि शुगरवरती इफेक्ट होतोय आणि इन जनरल कमी वयातच डायबिटीसचा त्रास व्हायला चालू होतोय. त्यामुळे फक्त काही-काही दाढा दुखतात, तर मग ते आपल्या काढल्या जातात. हां, ही हो. काढून टाका. पण आपण बसवायला जात नाही. बसवायला जात नाही आपण. मग त्यामुळे आम्ही पेशंटला तो अवेअरनेस करतोय, की बाबा जर तुमची खाण्यापिण्याची ताकद कमी पडत असेल, तुम्ही अन्न चर्न नीट प्रकारे करू शकत नसणार आहात, तर मग तुमची शुगर आपोआपच वाढणार आहे. मग तुम्ही गोळ्या घ्या, इन्सुलिन घ्या किंवा कोणत्याही डॉक्टरला बापरे! दाखवा, हो. मधुमेह तज्ञाला दाखवा. जोपर्यंत तुमचे दात नीट नसतील, तुमचं जे आपण खाणार आहोत ते नीट नसेल, तोपर्यंत किती का औषध घेतले तरी तुमची शुगर कमी येणारच नाहीये. हो ना. हे फक्त एक उदाहरण देतोय मी शुगरचं. असे अनेक रोग आहेत, आजार होतो. जे दात काढल्यामुळं आणि ओके. त्याच्यामुळं आपली शक्ती, खाण्याची शक्ती किंवा पचन प्रक्रिया नीट न झाल्यामुळे चालू होतात. हो ना. म्हणजे किती दात आपण काढले आणि आपण असं सोडून दिलं. ठीक आहे, मला काही होत नाहीये, त्याने काही हो. इजा नाही किंवा काहीच परिणाम होत नाही. पण तो होय. इंटरनल परिणाम होत असतो आणि मग आपण बऱ्याचशा आजारांना निमंत्रण देत असतो. आज कळालं डॉक्टर देवाला. खूप छान डॉक्टर. आज आम्हाला बरीचशी दाताबद्दल डिटेलिंग माहिती मिळाली आणि एखादा दात जर पडला असेल, तर त्याचा किती इम्पॅक्ट आपल्या शरीरावर होतो हे सुद्धा कळालं आणि दात बसवणं
किती गरजेचं आहे त्याकडे दुर्लक्ष करू नये. आधी तर दातांची तुम्ही बेसिक सांगितलं, ब्रश कसा करावा हे खूप मस्त मला दाखवलं प्रॅक्टिकल. खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल. थँक यू तुमच्या सो मच. माध्यमातून मला ही माहिती आणि हा अवेअरनेस देण्याची एक संधी दिली त्याबद्दल तुमचं पण मनापासून आभार.